विभागातीलच आपल्या पंचायतीच्या हद्दीतीलच सर्व खेळाडू आहेत. सो त्यांना या ठिकाणी क्रिकेट खेळून देणं हे फार गरजेचं आहे. सो ते सुद्धा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये अगदी थोडासा उष्माघाताने कदाचित त्रास झाला असेल, पण हा त्रास होतोच. त्यांना जर आपण सावलीमध्ये बसूया, गर्दी आपण जरा सभोवताची कमी करा, उष्ण आता जास्त आहे, आणि सावकाश घेऊन त्यांना सावलीमध्ये बसवा, त्यांचा प्रथमोपचार करा आणि त्यांना थोडासा आराम करू द्या. स्प्रे नाही आहे आपल्याकडे, उद्या असेल. थोडासा गुडघ्याला त्यांचा त्रास होतोय. विकास दादा, ऑक्शन मी आणि निशांनी केलं होतं. 255 प्लेयर्स होते, दोन राऊंड्स ठेवले होते आणि या 2 राऊंड्समध्ये फार मजा आली होती. अगदी जे टीम स्पॉन्सर होते ना, तर त्या टीम स्पॉन्सरवर दुसरे स्पॉन्सरसुद्धा तुटून पडले होते की त्यांना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी. फार मजा आली होती ऑक्शनला. ते बघा, जरा जोरात पटकन पटकन. जागा मिळेल तिथे तंगडी वर करण्याची सवय असते. अगदी गाडीचं चाक असू द्या, सायकलचं चाक असू द्या, पण आता स्टंपवर सुद्धा त्या ठिकाणी मूत्र विसर्जन करण्याचा प्रयत्न. चला, सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. पहिलाच चेंडू आपण बघितला होता. एक चेंडू चाकल्यानंतर व्हाईट बॉल +1 अशा प्रकारे 3 धावसंख्या धावफलकावर डावखुरा फलंदाज यश मात्रे खेळण्यास सज्ज झालेला आहे. अभि राऊंड विकेटचा मारा करतो त्याच्यासाठी. चांगला स्ट्रोक या ठिकाणी रडारमध्ये आलाय. चेंडू फिरकावून दिलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल पकडला जाईल, फलंदाजाचा खेळ संपेल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नंतर मात्र थोडासा टप्प्या. बॉलर कोण आहे, फिल्डर? अतिशय चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी अभिने. परंतु अभि गोलंदाजी करत असताना आपण त्याला बघायला पाहिजे. चांगली गोलंदाजी टाकणे गरजेचं आहे. कमीत कमी धावसंख्येवर रोखलत तर मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये पुढे नॉकआउटसाठी पात्र ठरू शकाल. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय नवीन आलेला फलंदाज कल्पेश मात्रे. संकेत थळेला साथ देण्यासाठी ही जोडी अतिशय चांगली कामगिरी करते. यावेळेला चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार. होतोय की काय असं वाटत असतानाच चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगली समय सूचकता बाळगली जाते त्या ठिकाणी आणि आपल्या संघासाठी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो त्या क्षेत्ररक्षकाद्वारे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक करतो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आपल्या संघासाठी सुयश 2 धावा वाचवतोय. क्या लाजवाब फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी. अतिशय अप्रतिम असं. अगदी श्रेयसचं कौतुक करावं लागेल दादा, कारण मिड विकेट रिजनमध्ये बॉल ज्या पद्धतीने उसळी घेऊन गेला होता, त्याने उडी मारली, बॉलला अडवलं आणि स्वतः मैदानाच्या बाहेर गेला. परंतु या बॉलवर पहा, मोठा स्ट्रोक लगावायचा होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला. प्रयत्न चांगले झाले. पुन्हा एकदा लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम नेत्रदीपक, हृदयाचे ठोके चुकवणारी ही फिल्डिंग झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट संघासाठी झाल्याच पाहिजे. अरे काय क्षेत्ररक्षण चाललंय, वाह, ला जवाब. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर सुयशने बघितलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता प्रफुल्लने बहुतेक तो क्षेत्ररक्षक फिलिप्स याला लाजवेल अशी डाय सुद्धा मारली होती प्रफुल्ल याने. त्यानंतर आपण बघितलं होतं या ठिकाणी
सौरभने सुद्धा लाजवाब क्षेत्ररक्षण करून जो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पडतोय की काय असं वाटत असताना चेंडूला पुन्हा आतमध्ये ढकललं आणि आणखी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव वाचवली, परंतु खरोखर कौतुक करावं लागेल त्या कर्णधाराचं आणि त्याच्या समवेत संपूर्ण टीमचं त्यांचं हे आपल्या अथक प्रयत्नांसाठी. कारण काय माहीत आहे, ही डू ऑर डाय मॅच आहे. त्यांना माहिती आहे आज जर मॅच हारलो ही तर मात्र पुढची स्पर्धा येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. परंतु जे काही करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. या उद्देशाने सगळे संपूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करतात ते प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाचे क्षेत्ररक्षक. चला पुढचा गोलंदाजी आपण बघूया कशा पद्धतीने अभि गोलंदाजी करतोय. कारण समोर फलंदाज आहे संकेत थळे, मागचा मॅचचा अर्धशतकवीर. पुन्हा एकदा जोरकस प्रहार, चेंडू हवेमध्ये आहे, प्रफुल्ल चेंडू खाली येतोय. अरे क्या बात है, वा भाई वा, प्रफुल्लसाठी जोरदार हॅट्स ऑफ. क्षेत्ररक्षण फलंदाज बाद. फॉर 4 पर्वांपैकी ही बेस्ट कॅच असेल असं मला वाटते. काय लाजवाब कॅच घेतली. आपल्यापासून डावीकडे तब्बल डावीकडे 25 ते 30-35 मीटरपर्यंत धावत आला. चेंडू कितीतरी लांब होता, नजर बरोबर त्यावर ठेवली, स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रफुल्लने झेलामध्ये त्याचं रूपांतर केलं. खरोखर लाजवाब 100% आणि 100 नाही 200 300 400 500% त्याला उत्कृष्ट कॅच म्हणून गोल घोषित करण्यात येईल. अगदी विकास दादा का 500%? तर संकेत थळे बाद झालाय. त्यांनी मागील मॅच मध्ये 62 धावांची खेळी केली होती. सो आता प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघासाठी हे सुगीचे दिवस आले, चांगले दिवस आलेले आहेत. त्या चांगल्या दिवसांचा त्यांना फायदा घ्यावा लागेल. नक्कीच एक षटकार गेला होता मुन्ना, परंतु अभिने त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि महत्त्वपूर्ण सफलतासुद्धा 2 प्राप्त करून दिल्यात आपल्या संघासाठी. अतिशय फिल्डिंग मी अगोदरच म्हटलं होतं की चांगले क्षेत्ररक्षक तुम्हाला सहज सामना जिंकून देऊ शकतात, जरी फलंदाजांनी गोलंदाजांनी नाही सामना जिंकवला तरी. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि खरोखर संघ मालक संपूर्णपणे आदर्शवत असं क्षेत्ररक्षण करत होते आपल्याला दिसते. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिला षटक थोडंसं महागडं नक्कीच गेलेलं आहे, कारण तब्बल 14 धावा काढलेल्या आहेत, परंतु महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा त्याने प्राप्त केलेले आहेत. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. सौरभ दुसरं षटक घेऊन येतोय, वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला आपल्याला. नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी डावखुरा फलंदाज हा ऋषभ निर्गळे त्याच्या साथीला येतोय. आणि आता मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर कल्पेशला सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील, कारण त्याच जोडीने मगाशी 50+ पार्टनरशिप सुद्धा केली होती आणि त्याच फलंदाजीची गरज आता मात्र त्याच्या संघाला आहे कल्पेशला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हवेत आणि काय होते बघा, फलंदाज बाद. नहीं है. जिस काम को मेरी माँ मना करे वो काम मैं नहीं करता. जिस काम को मेरी माँ मना करे वो काम मैं नहीं करता. मेरे सफलता का और एक राज है, मैं किसी पापा की परी पे नहीं मरता. बघा या गोलंदाजांची मी अगदी तारीफ यासाठी करेन कारण संकेत थळे बाद झाल्यानंतर सिया अँड श्रेयांस वॉरियर्स संघ पडझड पाहायला मिळते, धडपडताना पाहायला मिळते. अगदी या विकेट्स अगदी ज्या पद्धतीने फॉल झालेले आहेत, पडलेले आहेत ना, त्यामुळे संघ पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेला आहे. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात असं मी नेहमी म्हणत असतो. राम वनवासाला कशाला गेले असते, कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते, तुम्ही आणि मी नाईट शिफ्ट डे शिफ्ट करायला कशाला गेलो असतो. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, स्क्वेअर कटचा फटका कव्हर्समध्ये खेळून गेला, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय. धावसंख्येमध्ये 1ने बदल होणार. धावसंख्या झालेली आहे विकास दादा
काय झालं माहिती आहे मॅचमध्ये आता संकेत थळे आणि कल्पेश म्हात्रे दोन्ही मॅचमध्ये पॉवरफुल बॅटिंग दोघांनी पार्टनरशिप केली, परंतु संकेत बाद झाल्यानंतर कल्पेशचं सुद्धा अवसान गळालं. ते म्हणतात ना, दोन बैलांची चाकं असतात ना, ती एका सोबतच गेली पाहिजे. संकेत बाद झाला, पाठोपाठ कल्पेश बाद झाला. मोठे हादरे बसलेले आहेत ते सिया अँड श्रियान वॉरियर्स नागाव संघाला, परंतु त्या हादऱ्यातून या दोन खेळाडूंना सावरावं लागणार आहे. ऋषभ आणि योगेशला ती कमबॅक करून दाखवावं लागणार आहे, कारण धावसंख्या किती आहे आता, ते दुसरं षटक चालू असताना 15 धावा, 3 फलंदाज बाद. अगदी बैलगाड्यांचं उदाहरण जरूर दिलं, परंतु बैलगाडीमध्ये कधी कधी चालक नसताना सुद्धा ती दोन बैल अगदी सीमारेषा पहिल्या क्रमांकावर सुद्धा जाताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. सो मधल्या फळीवर आता संपूर्णतः जबाबदारी आहे. ती जबाबदारी हाताळण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे का, ही आता त्यांची टेस्ट असणार आहे. विकास दादा, काय सांगाल? बरोबर आहे. आता ऋषभने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. त्याला ह्या मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे. यामध्ये तुम्ही जेवढा वेळ काउंट कराल ना, तेवढा आमचा घड्याळसुद्धा फास्ट चालू आहे. आमच्याकडे टायमिंग आहे, आम्ही काहीच बोलणार नाही. तुम्ही कितीही वेळ घालवा, वेळ घालवा. टायमिंग खूप आहे आपल्याकडे. एक प्रेक्षक नंतर क्षेत्ररक्षक आपण आणू शकतो आतमध्ये, नो प्रॉब्लेम. सौरभ, पुढचा चेंडू. सौरभने खरोखर अतिशय दिमागदार गोलंदाजी केलेली आहे, चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू हाताळलेत, 1च धाव दिली आणि 1 विकेट्स प्राप्त केलेला आहे. परंतु ऋषभच्या बॅटमधून एक घणानाती स्ट्रोक्स निघायला मिळतोय. संजीवनी देणारा हा अप्रतिम षटकार. मध्ये किंवा लग्न कार्यामध्ये किंवा कोणतेही कार्य असू द्या, क्रिकेटच्या मॅचेस असू द्या, या अगदी आगरी कोळीच्या गीतांमुळे ना संपूर्णतः या मॅचेस या ठिकाणी बहरून येतात. तसेच आमचे डीजे मास्टर या ठिकाणी करत आहेत, त्यांचं सुद्धा मी खूप सारं धन्यवाद. ऋषभच्या पाठमधून काऊ कॉर्नर रिझनमध्ये जो षटकार आलाय ना, धावसंख्येला थोडासा उजाळा देतोय. उसळी घेणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाने एंड चेंज केलेला आहे. राईट हँड राऊंड विकेटने यावेळी गोलंदाजीचा अवलंब केला आहे. आपण पाहतोय लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलाय. कदाचित शॉर्ट बॉल टाकला जाऊ शकतो. यावेळचा बॉल आपटलाय, बॉल स्क्वेअर कट आणि कव्हरच्या वरून खेळलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट खेळलाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाच्या हात. सूत्र आहेत ती ऋषभने हातामध्ये घेतलेले आहेत. अगोदरच्या चेंडूवर षटकार, नंतरच्या चेंडूवर चौकार मारून आपल्या संघाला मात्र त्याने एक संजीवनी देण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. आणि परंतु या वेळेला काय लाजवाब चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. जोरदार अपील केलं जातंय, परंतु झेलसाठी रिव्ह्यू नाही आहे. फलंदाजाला चेंडू आपण बघितला ना मुन्नाभाई, तर चेंडू टप्पा पडला होता, बॅटच्या एकदम बाजूने आला होता. एज लागलेली नाही आहे त्याला. आपण आमच्याकडे स्निक आहे, स्निको आहे आपल्याकडे मशीन, त्यामध्ये आम्हाला दिसते, पंचांना दिसणार नाही आहे, परंतु आम्हाला दिसते तो चेंडू थोडासा बाजूने गेलेला आहे. 1 मिली सेंटीमीटर असतो ना, तेवढ्यातून गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाला वाटलं तो झेल असेल, परंतु तो चेंडू होता तो थोडासा आतमध्ये आला होता. परंतु चांगला चेंडू, एक षटकार, एक चौकार गेल्यानंतर चांगला चेंडू होता. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र चांगली आहे. 3 फलंदाज जरी बाद झालेले तरी 25 रन्स ऑन द स्कोरबुक, 25 धावा आहेत धाव पुस्तकावर. अगदी विकास दादा, आता फलंदाजी करणाऱ्या संघाला मी एवढंच सांगेन, फॉरगेटिंग इज अन आर्ट. आता मागे जे झाले ते तुम्हाला विसरावं लागेल. मागील विचारांचं ओझं जर तुम्ही मनावर बाळगलत तर येणाऱ्या षटकामध्ये तुम्ही जास्त धावा बनवू शकणार नाही आहेत. आत्तापर्यंत 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 1 षटकार आला, 1 चौकार आला, त्यामुळे धावसंख्येने थोडीशी उसळी घेतली जरूर. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेली आहेत. फिल्डिंग विस्तारलेली पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. यावेळचा सरळ बॅटने खेळलाय, आकाशामध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इझी कॅच पकडली जात आहे. जर्सी क्रमांक 7 फलंदाज बाद.
मध्ये सुद्धा तितकाच दम आहे आणि ते सांगणारं गीत आमच्या डीजे मास्टर यांनी लावलेलं आहे. थँक्यू सो मच. फक्त गीत या गाण्याचे गायक कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही, सो ते सुद्धा आम्हाला सांगाल जरूर. पण तत्पूर्वी आपण पाहतोय विकेटचं पतन झालं विकास दादा. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हा डाव कोसळावा पहिल्या सत्रामध्ये तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, घेतलेला निर्णय सफल झालाय प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा आत्तापर्यंत असं पाहायला मिळालेलं आहे. विकास दादा, आत्ताची परिस्थिती पाहता फलंदाजी करणारा संघ कितपर्यंत मजल मारू शकेल ते आता येणारा वेळच ठरवणार आहे. परंतु अभि चांगला अडसर दूर केलेला आहे, परंतु एक विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता त्याने, परंतु त्याच वेळेला फलंदाजावर जो प्रेशर असतो ना नवीन आलेल्या फलंदाजावर, तो थोडासा दूर करतोय. चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावर 26 लागलेली आहे. अगदी अगदी या पहिल्या चेंडूचा सुद्धा किस्सा जरूर या ठिकाणी सांगेन. हलक्या हाताने चेंडूला कव्हर्समध्ये खेळून काढलेला आहे. अगदी फुटवर्कचा अभाव पाहायला जरूर मिळालेला आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. बघा वसीम अक्रम ज्या वेळेला गोलंदाजी करायची त्यांच्या स्विंगमुळे भले भले फलंदाज त्या ठिकाणी नामोहरण व्हायचे. त्यामुळे वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांचा जो किस्सा आहे, ज्या वेळेला वीरेंद्र सेहवाग 2 वेळा वसीम अक्रम यांना पहिल्या चेंडूवर बाद झाले होते, त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना ते बोलले होते की पाजी आप स्ट्राईक लो, तर सचिन तेंडुलकर यांनी त्यांना सांगितलं नव्हतं की मी स्ट्राईक घेणार आहे. शेवटपर्यंत वीरेंद्र सेहवाग स्ट्राईक घेणार हेच माहीत होतं, पण पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेणं आणि तो चेंडू खेळणं तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्या चेंडूवर तुम्ही जर तो खेळलात तर अर्ध डाव सोपं होतं असं आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक चेंडू खेळला तर मॅच पूर्णतः खेळून जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हा पहिला चेंडू खेळणं फार गरजेचं आहे. तो चेंडू वाईट टाकला त्यामुळे अर्ध जे दडपण होतं चेंडू मारण्याचं ते पूर्णतः निघून गेलं आहे. डावखुरा फलंदाज ऋषभ स्ट्राईक एंडला आलेला आहे. गोलंदाज अभि गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल यावेळी मिड विकेट रिजनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताय. डेंगा खालून बोस्की फाटली, मासळी गेली. 4 धावांचा बोनस दिला जातोय. चौकार. त्याने स्ट्रोक मारला होता. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नामध्ये ते थोडेसे कमी पडले आणि चेंडू सीमा रेषा पार होऊन चौकारासाठी गेलाय. आणखी एक खराब चेंडू. जे दडपण आलं होतं, जो प्रेशर क्रिएट झाला होता, तो मात्र दबाव या ठिकाणी नाहीसा होतोय काही अंशी. कारण 2 विकेट गेल्या, त्याच्यानंतर ऋषभने एक षटकार एक चौकार ठोकला, त्याच्यानंतर विकेट्स गेली, त्याच्यानंतर 2 वाईड बॉल आले, हा एक चौकार आला आणि धावसंख्या किती झाली तर 32 धावा, 32 रन्स ऑन द स्कोर बुक. चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय त्या ठिकाणी फाईन लेगच्या शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली 1 ने वाढून 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोर बुक. बघा तिसरी ओव्हर चालू आहे आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये 33 धावा, बट इट्स ओके. चला विकेट्स गेल्यात हे सुद्धा आपण मान्य करू शकतो, परंतु धावा सुद्धा आलेल्या आहेत. जितक्या धावा आवश्यक होत्या विकेट पडल्यानंतर त्यापेक्षा जास्त धावा आलेल्या आहेत. सो सिया अँड श्रेयस वॉरियर्स संघाला असेच प्रयत्न करत राहावं लागेल. कंटिन्यू अशा पद्धतीने धावांच्या शोधामध्ये त्यांना राहावं लागेल. गोलंदाजी करणारा गोलंदाज अभि राईट हँड ओव्हर द विकेटने समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. ज्या ठिकाणी वारा विरुद्ध दिशेला वाहतोय, फलंदाजांना आडवा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्टंपच्या वरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होत आहे आणि 3 षटकांची समाप्ती सुद्धा होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी आहे का? ओके, 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. सन्माननीय यशवंत नाखवा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये असणार आहे सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आहे. 33 धावा झालेल्या आहेत. अगदी पाहूयात काय घडते या चेंडूवर. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुनश्च एकदा डॉट बॉल आलाय आणि 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक होते. ओव्हर टू डीजे मास्टर.
आहे 33 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 12 चेंडू येणं बाकी आहेत. अगदी शेवटच्या ओव्हर आहेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषभ या फलंदाजावर संपूर्णतः जबाबदारी असणार आहे. आता भाईजान ही जबाबदारी जी विकास दादांनी तुमच्यावर दिलेली आहे ना, त्या जबाबदारीबद्दल एकंदरीत काय सांगाल? यस, विकास दादा बोले तो हमारे गुरुवर्य, और हर टूर्नामेंट में सर को अभी खाना खाते वक्त भी बात हुई थी कि हमारे हर साल की तरह शिमगा टूर्नामेंट होली का महोत्सव, और उस होली के महोत्सव में ऐसे गुनगुनाने की आदत थी. और हमारे लेजेंडरी कमेंटेटर और एक साथ देखा जाए ना तो हमारे खोत जो गेंदबाजी करते आशीष के भाई आप्रेश खोत, इन्होंने काफी कमेंट्री हमारे साथ में की है. और गुरुवर्य तो उसमें सम्मानीय हमारे आइडल सम्मानीय संदीप जी जगे सर, और उसके बाद विकास नामदेव साखरकर, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए गेंदबाज ओमकार. ओमकारचा यावेळचा बॉल पडल्यानंतर काटा बदलणार आहे, काटा खीर करणार आहे. भाईजान हा चेंडू बघा, ज्याला नॅचरल अँगलने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेत नॅचरल स्विंग प्राप्त झालाय आणि कोणती धाव नाहीये. म्हणजे मिडल स्टंपला बॉल पिच केला गुडलेन स्पॉटवर आणि पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. काय सांगाल चेंडू? यस, ऋषभ की बल्लेबाजी इसके ओवर के पहले शानदार बल्लेबाजी की थी, और पहली गेंद के ऊपर ओमकार ने उन्हें चकमा दिया है. ओहो, इस बार मिस टाइमिंग, फटका फंसा है, हाथ सुरक्षित. ओहो, डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. अभी कप्तान को भी कहा जाएगा जगह तो सुखी ज्याची बायको मुखी. हाथ में से क्या छोड़ा है, क्या कहना चाहोगे? शायद अंजुम भाभी को मेरा मैसेज होगा कि भाईजान बोल रहे बायको मुखी तो सर्व सुखी, सर्वात सुखी. यावेळचा बॉल आडवा पाटने खेळायचा होता. ऋषभला जीवनदान मिळालेला आहे. त्याचा फायदा भाईजान घ्यायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यस, इस बार फिर से एक बार कम बैक करते हुए स्कोर जहाँ पर हमारे शुभम कानमुरे सर बतलाते हुए, शुभम कैलाश कानमुरे हमारे गुणलेखक का काम करते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जहाँ पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33, जिन्होंने हार्दिक पांड्या को 33 कोटी का चूना लगाया, वही नताशा भाभी. नहीं चुना लगाया, सारी संपत्ती माँ के नाम थी. यावेळचा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट रिजन मधून ठेंगा घालून बॉल फरार झालाय. आज अगदी ही बोसकी फाटलेली आहे का जाळं फाटलेलं आहे का याची शंका कुशंका मनामध्ये आहे. परंतु आमच्या स्कोरर मित्राचं आम्ही कौतुक करू, कारण शुभमला अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी संधी मिळाल्या. अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो गेला, पण संधी खूप कमी मिळाल्या. परंतु संधी कमी मिळाल्या सुद्धा, परंतु त्याच्याकडे जी काबिलियत आहे, त्याच्याकडे स्कोरिंगची जी भूमिका आहे किंवा जो ज्या पद्धतीने स्कोरिंग करतो ना, हॅट्स ऑफ टू हिम. यस, और उन्हें पहली बार संधि दी थी हमारे गुरुवर्य विकास दादा साखरकर. इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. ओहो, और इस बार सुरक्षित हाथों में, क्या जीवनदान का फायदा न उठा सके सौरभ, वहां पर कैच लपकते हुए सुरक्षित हाथों में. और ऋषभ की पारी का अंत. फिर से एक बार 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक. जरूर यहाँ पर केटी मैं कहना चाहूंगा सर, टाइम ओवर हो चुका है. इसके बाद का एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. दिस पेनल्टी गेंदबाजी करने वाली टीम के लिए होगी. एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. बघा, हे नियम जे आहेत ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील, कारण नियम किंवा टाइम कोणासाठी थांबणार नाहीये, नियम कोणासाठी बदलित केले जाणार नाही. हा अक्षी साखर प्रीमियर लीगची खासियत आहे, कारण बऱ्याच स्पर्धांमध्ये नियम बनवले जातात परंतु त्यांचं पालन केलं जात नाही. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहा, अंपायर जे सांगतात ते मान्य केलं जात आहे. त्यानंतर आयोजकांनी जे रूल्स बनवलेले आहेत ते सुद्धा फॉलो केले जातात. उत्कृष्ट स्कोररची भूमिका सुद्धा आमचा शुभम बजावतोय. त्यानंतर AK स्पोर्ट्स लाईव्हचं मी कौतुक करेन. 3 कॅमेराद्वारे हे संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित करतात, त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. संपूर्ण आयोजकांचं कौतुक असणार आहे, कारण गेले 1.5-2 महिने या संपूर्ण स्पर्धेवर त्या ठिकाणी त्यांची मेहनत चालू आहे. अगदी या विकेटचा विचार केला तर अगदी पाटा विकेट आहे. विकेट बनवणाऱ्यांचं सुद्धा मी कौतुक करणार आहे, कारण ज्या पद्धतीची विकेट आत्तापर्यंत एवढ्या मॅचेस झाल्या परंतु एकही अगदी खड्डा किंवा खड्डा पडलेला नाही या विकेटवर. काय सांगाल भाईजान? यस, श्रीकांत की सुबह में सर ने तारीफ की थी विकास सर ने
कि जिस तरह से उन्होंने पिचिंग को कोऑपरेटिव क्रिएट किया है, बनाया है, काफी शानदार पिच बनाते हुए श्रीकांत की जितनी तारीफ करो उतनी कम। और सबसे ज्यादा मैं ये दूसरा पर्व है विकास सर मेरा, जबकि मुझे आपके साथ मौका मिला, मैं आशीष नाखवा और पंकज नाखवा ये दोनों भाइयों का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा और थोड़ी सी दिलगिरी व्यक्त करता हूं केटी, क्योंकि उन्होंने हमें 4 दिन की इस प्रतियोगिता के लिए निमंत्रित किया था, पर कैलाशवासी जानू हाले इनकी प्रतियोगिता है, कल से टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है, उसके लिए विकास सर और हम दोनों वहां पर जाने वाले हैं। तो मैं अक्षय सागर प्रीमियर लीग का तहे दिल से दिलगिरी व्यक्त करता हूं और शुक्रिया अदा करना चाहता हूं। क्या कहना चाहोगे? अगदी अगदी भाईजान, कारण तुम्हाला मला माहित होतं की 4 दिवस तुम्ही असणार आहात आणि विकासदादा सुद्धा नेहमी अगदी या अक्षी साखरच्या या मैदानावर मॅचेस असल्या की विकासदादा अगदी उपस्थित असतात, त्यांना आमंत्रण, खास आमंत्रण असतं। मग विकासदादा किती बिझी असले तरी विकासदादांना यावंच लागतं। काही अशा स्पर्धा असतात त्या आपल्याला कराव्याच लागतात, त्यापैकी एक विकासदादांच्या अगदी लिस्टमधील ही स्पर्धा आहे। लिस्टमधील म्हणण्यापेक्षा माझे जे भाऊ आहेत नाही ते जनार्दन नाखवा, राजन नाखवा, दत्ता नाखवा यांचं मला स्पेशली आमंत्रण या ठिकाणी आहे आणि मी त्यांच्यासाठी खरोखर आवर्जून येतच राहीन। त्यांनी ते बोलवणारच आणि मी येतच राहीन त्यांच्यासाठी। त्याचप्रमाणे पंकजचं सुद्धा खूप प्रेम आहे आमच्यावर, धन्यवाद या ठिकाणी। आणि घेऊन चलतो या सामन्याकडे पुन्हा एकदा। अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी ओमकारकडून बघायला मिळाली, काय लाजवाब षटक टाकलं बघा, पूर्णपणे ब्रेक दिलेला आहे या स्पर्धेमधील गोलंदाजीला। फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 सफलतासुद्धा प्राप्त केली आणि आपल्या संघाला अतिशय चांगलं फ्रंट फूटवर सुद्धा आणलेलं आहे। 35 धावा दाखल आहेत। शेवटचं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज संदेश। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कारण जी फलंदाजांची यादी होती ना ती मात्र आता समाप्त होत चाललेली आहे। हे टेलेंडर झालेले आहेत, शेवटचे जे फलंदाज असतात ना ते या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत। पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे। आता बघूया शेवटच्या 5 चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा काढतात ते। अगदी अगदी विकासदादा, एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की अगदी पॅरागॉन चप्पल पासून हा एक ॲडिडासच्या शूज पर्यंत टेनिस क्रिकेटचा खेळ आलेला आहे। काय सांगाल या टेनिस क्रिकेटच्या खेळाबद्दल? कारण विकासदादा तुम्ही संपूर्णतः खेळ पाहिलेला आहे। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तोपर्यंत मॅचमध्ये जाऊया। तिथे कॅच आउट झालेले आहेत फलंदाज बाद। स्वॅग त्यांचं पाहायला मिळतंय। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी अथर्व पाटील मैदानामध्ये आलेले आहेत, जो की आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु आपल्या गोलंदाजीमध्ये थोड्याशा धावा जास्त बनवाव्या लागतील, कारण सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करायची आहे। भाईजान 5वी ओव्हर आहे, या ओव्हरमध्ये काय घडेल? गेंदबाजी के लिए संदेश आते हुए इस बार रूम बनाने का मौका, इस बार शपल हो गए, बल्ले का भारी सिरा, कोलगेट ब्रश जिस तरह से होती है उसी तरह से विकेट का पतन। तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। डीजे मास्टर को मौका। लय में आए, कोहली गीत गाना लगाया और आने वाले 26, 27, 28 मार्च में थल गांव के सम्मान्य रामा पाटिल मित्र मंडल के माध्यम से कोहली प्रीमियर लीग का आयोजन किया है और सभी, और इसी प्रतियोगिता से साखर गांव से 6 टीम उस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करने वाले हैं, तो उनके लिए भी शुभकामनाएं होगी। इस पर संदेश की जितनी तारीफ करो उतनी कम। कमाल की गेंदबाजी, न्यू बैटर मैदान पर सुयोग पाटिल। ओहो, फिर से एक बार बल्ले का भारी सिरा, फिर से एक बार हैट्रिक गेंदबाज संदेश के द्वारा, वो बुलाती है पर जाने का नहीं। हैट्रिक लगाई गेंदबाज संदेश ने। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स के गेंदबाज
प्रफुल्ल जी बांकर इनकी टीम और क्या शानदार कैच लपका है। इसके दो पहले के कैच के ऊपर अगर देखा जाए तो आपने कहा था ऑस्ट्रेलिया के यूज के बारे में, और इसके बाद कैच लपका तो भी संकेत जैसे बैटर की विकेट प्राप्त करने के बाद थोड़ी सी ताश की पत्तों की तरह टीम बिखरती हुई दिखाई दे रही है। बघा इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण त्या ठिकाणी इन्स्पिरेशन घेतो. जॉन्टी रोड्स यांची आपण फिल्डिंगमध्ये कर्तबगारी पाहिली होती, पण यावर्षी ग्लेन फिलिप्सने काय अफलातून भाईजान आणि विकास दादा फिल्डिंग केलेली आहे. विश्वचषकामध्ये सर्वांना दणाणून सोडलेला आहे, अगदी मंत्रमुग्ध केलेला आहे ग्लेन फिलिप्स याने. तो सुद्धा आता 22 तारखेपासून इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल सफल झालेत, फन लेग क्षेत्रामधून लॉंग लेग क्षेत्रापर्यंत चेंडू झालाय सीमारेषा पार. देखा जाए तो तीनों गेंदें जो विकेट प्राप्त की थी वो उसी दिशा से गेंदबाजी की थी. पांचवी गेंद भी यहाँ पर गेंदबाज ने वही लाइन और लेन से की और उस बार बड़ा स्ट्रोक आया. गेंद गई सीमा पर. 4 रनों के साथ स्कोर बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 40 रन. कमाल की गेंदबाजी हम देख रहे हैं. प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स आज दबदबा है इस टीम में. टॉस साठी विनंती असेल प्रीत 11 साखर विरुद्ध नाखवा वाटर स्पोर्ट्स. वो टीम के कैप्टन टॉस के लिए है. इसके बाद आज के दिन का आखिरी मुकाबला होगा. बी पूल का ये पहला मैच हम देखेंगे. टीम नाखवा वाटर स्पोर्ट्स बनाम प्रीत 11 साखर. तो फिर से एक बार संदेश जिन्होंने इस प्रतियोगिता में पहली विकेट की हैट्रिक प्राप्त की. इस बार देखिए लेग बिफोर आउट करने का प्रयास किया था, पर इस बार ऑफिशियल अंपायर ने पिचिंग और हिटिंग ये दोनों पर नजरअंदाज करने के बाद दूध का दूध और पानी का पानी. और इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा बल्ले का भारी सिरा. यस इट इज. ऑफिशियल अंपायर की जितनी तारीफ करो उतनी कम. और जरूर केटी देखिए आखिरी गेंद पर 1 रन लेने के बाद स्कोर जा पहुंचा 41 रन. जीतने के लिए आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन. 42 रनों की आवश्यकता है. आयशा मुखर्जी भाभी ने शिखर धवन को छोड़ दिया है भाईजान, आपको तो पता होगा. तो शायद ये आप यूज़ मत कीजिए, क्योंकि शायद आयशा भाभी फिर से ज्वाइन कर सकती है. शिखर धवन ने शायद दूसरा मौका ढूंढ लिया है अपने लिए. तो पुन्हा एकदा मी विनंती करतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर प्रीत 11 साखर दोनही संघनायकांना मी विनंती करतोय कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतो, कारण शेवटची तुमची मॅच आहे. बॅड लाईटचा धोका तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. आशिष नाखवा, अगदी आशिष नाखवा नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर जेव्हा ऑक्शनला बसले होते, उलेश नाखवा यांना घेण्यासाठी 5500 पॉईंट्स ठेवले होते शेवटला, आणि त्या पॉईंट्सला सुद्धा बरेचसे जण उलेश नाखवा यांना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी सज्ज होते. परंतु आशिष नाखवा मास्टर माइंड यासाठीच ओळखले जातात ना, 5500 पॉईंट्स आपल्यासाठी ठेवले आणि उलेश नाखवा यांना आपल्या संघामध्ये घेतलेत. आशिष नाखवा उलेश नाखवा आपल्याला आता इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. आता पहा जी हॅट्रिक घेतलेली आहे गोलंदाज संदेश यांनी, त्यांना पुण्यावरून एका त्यांच्या चाहत्याने लाभेश नाईक यांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी घोषित केलेलं आहे. ते गुगल पे द्वारे त्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे. मी पुन्हा एकदा कॉल करते नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर आणि प्रीत 11 साखर संघाला. तुम्ही आवाज आमचा ऐकताय. 42 होणार. येस बोलवले आपण. चला, फलंदाजी करणारा संघ तुमच्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा नाही आहे. प्लीज कोऑपरेट कराल. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर. प्रफुल्लजी, तुमच्या संघातील 2 फलंदाजांना लवकरात लवकर मैदानामध्ये धाडायचं आहे. प्रीत 11 साखर कर्णधार पोचवा लवकर आमच्यापर्यंत. त्याचप्रमाणे नाखवा वॉटर स्पोर्ट्स आपलासुद्धा संघाचा कर्णधार मार्गस्थ करा, कारण पहिलं चेंडू पडायच्या अगोदर नाणेफेक अत्यावश्यक होणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. जो आपल्या स्पर्धेचा रूल आहे, नियम आहे, त्या पद्धतीने एक पंच कर्णधार येत आहेत प्रीत वॉटर स्पोर्ट्स संघाचे.
चला नाको वॉटर स्पोर्ट्स आपला सुद्धा कर्णधार झटकन आणि लगेच पाठवा. विकास दादा, तोच प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारेन की तुम्ही पॅरागॉन चप्पलपासनं अगदी ब्रँडेड शूजपर्यंत क्रिकेट खेळलेलं आहे. तेव्हाचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये काय फरक पडलाय? वक्त की बात होती आहे. वेळ बदलत गेलेली आहे. पूर्वी आपण MRIचा चेंडू 6-6 षटकांचे किंवा 8-8 षटकांचे सामने व्हायचे. पहिले 4 षटकं ही खालूनच खेळायला लागायची, कारण तो MRIच्या चेंडूची जी लोकर होती ना ती जात नव्हती पहिली. नंतरच्या 4 चेंडूवर जे चेंडू आता जातात ना त्याच्यापेक्षा रबरासारखे जे MRIचे चेंडू पळायचे. त्याच्यामुळे स्कोअर जो आत्ता होतोय 6 षटकांमध्ये तोच पूर्वीसुद्धा व्हायचा. परंतु त्यावेळेला सिंगल डबल्स खेळून मग मोठे फटके मारले जायचे. तेच फरक पडतोय आता क्रिकेटमध्ये. त्यावेळेला सिंगल डबल्स चोरट्या धावा जास्त असायच्या. आता मात्र एकच वाद आहे, एकच लक्ष असते की मोठे षटकार आणि चौकारमध्ये डील. चला नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ आपला कर्णधार लवकर पोटवा. ओहो, आशिष नाखवा, हसत हसत या. चला आशिष नाखवा या, प्लीज प्लीज. चला मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होते जिथे 42 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज झालेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. पहिला बॉल पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपचा पिंगून मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा चेंडू 2 टप्प्याने सीमारेषा पार येतोय. आता मात्र त्यांनी थोडेसे स्ट्रॅटेजीमध्ये चेंज केलेले आहेत. पहिल्या षटकासाठी योगेश राऊत आणलेला आहे आणि योगेश राऊतचं स्वागतसुद्धा केलं त्यांनी चौकाराणीशी. लारा येतो कर्णधार संघाचा नाणेफेक करण्यासाठी. नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघासाठी कर्णधार आपण बघतोय. नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार त्यामध्ये टॉस होत आहे. विनीत यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होत आहे. सो प्रीती देवनचा कॉल असणार आहे. छापा कॉल केलाय, छापा पडलाय. प्रीती देवन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंगचा डिसिजन असेल आमचा. थँक्यू सो मच. जास्त प्रश्न विचारत नाहीये. कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा वळतोय विकासाचा साखरकर आणि भाईजान यांच्याकडे. धन्यवाद. काय फलंदाजी केली बघा श्रेयसने. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अशा पद्धतीने हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार लगावून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. तब्बल 14 धावसंख्या झालेली आहे ती या ठिकाणी प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाची. आणि समोर लक्ष किती आहे ते 42 धावांचं, जे लक्ष प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाच्या अपोजिट खेळताना बॉस फायटर संघाने गाठलं होतं तशा पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे ती या फलंदाज श्रेयसने. पुढच्या चेंडूवर सुद्धा चांगला प्रहार या ठिकाणी लाभ थेट अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. परंतु एकापेक्षा जास्त धावं मिळत नाही आहेत, कारण पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं तर दोन्ही क्षेत्ररक्षक आहेत. ते एक आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा आहे तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली आहे 15 धावा. यस 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. थोड़ी सी स्ट्रैटेजी यहाँ पर करने का प्रयास. अथर्व को पहले ओवर में गेंदबाजी के लिए 2 मैच में जरूर आमंत्रित किया था, पर इसके बाद थोड़ा सा कुछ अलग करने का प्रयास किया कप्तान ने और योगेश को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया और परिवर्तन में बदल. ओहो, इस बार फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए प्लेड ऑन. बल्लेबाज आउट हो चुके हैं. ऑफिशियल अंपायर का सर का इशारा. प्लेड ऑन. बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. 13 का फुल 17 की माला जो ठोक. मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री वासुदेवजी नाखवा आपण यायचं आहे आणि मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. वासुदेवजी या. आपणासाठी मी
यशवंत नाकवा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे आपण. यशवंतजी नाकवा, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे श्री पांडुरंग पेरेकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं. याच दरम्यान अफलातून शॉट, लाजवाब फटका, चेंडू जातोय डीमिड्यूकेच्या क्षेत्रामध्ये, अप्रतिम अदर्जाचा खणखणीत असा चौकार. थँक्यू सो मच मास्टर. बघा विकासदा, हे गाणं लागल्यानंतर जे चेहऱ्यावर हास्य म्हणजे अगदी स्मितहास्य निर्माण होतं ना, अगदी जुनं गाणं आहे, परंतु ज्या गीताचे जे शब्द आहेत ना, जी शब्दरचना आहे ना, त्यावरून ते अगदी अर्थपूर्ण गाणं आहे. आणि काय सांगायला गाण्याबद्दल सुद्धा खूप चांगलं गाणं आहे. अंजलीने गायलं होतं, अंजलीच्यावर फिल्मलाइज केलं होतं गाणं. आणि ती वाट कोणची बघत होती तर दादांची. झाल्या त्यांनी साजा अंजली मुमताज, नंतर ती बेबी अंजली होती, नंतर अंजली मुमताज झाली. आणि ती गाणं यांच्यासाठी बोलत होती, दादा कोंडकेंसाठी. चला मैदानाकडे जातोय पुन्हा एकदा. 19 धावा धावफलकावर आहेत. अथर्व गोलंदाजीसाठी येतोय. अथर्वचा पहिला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग. लेग अंपायरकडे, मला समजत नाही की लेग अंपायरकडे का अपील केलं जातोय. मेन अंपायरकडे अपील करायला पाहिजे आपण. मी तर असं म्हणेन ना की या दोनही पंचांना अगदी काजळाचं तीट लावून यावं लागेल किंवा पायात काळा दोरा बांधून यावं लागेल, कारण एवढ्या कटाक्ष नजरेनं पाहिलं जातं ना या पंचांकडे. सो पंचांना सुद्धा आता या गोष्टी फॉलो केल्या जातील. अगदी मी तर म्हणेन या अंधश्रद्धा आहेत, पण अंधश्रद्धांचा ठीक आहे, आपण अंधश्रद्धा या ठिकाणी पाळत नाही आहेत, पण बोलीभाषेमध्ये जे म्हटलं जातं ना तेच फक्त बोलण्याचा प्रयत्न केलाय. यावेळचा बॉल, अथर्व पाटील खूप चांगली गोलंदाजी करतो या स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल त्यांचा आडव्या बॅटने खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषा पार. ये लगा छक्का, बेहतरीन छक्का, लंबा छक्का. काय माहीत आहे, जो दैव आहे ना ते कसंही फिरू शकतो. थोडक्यासाठी बचावला गेला, कारण अपघात किंवा काहीही. खराब ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू आहे, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू स्थिरावलेला आहे. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे विकेट्स म्हणजे जाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत नाही आहे. परंतु आता जो स्ट्रोक बघितलात ना तुम्ही, तर मोटरसायकलवाला जात होता, अतिशय उंचावरून चेंडू त्याच्या बरोबर डोक्याच्या बाजूने गेला. त्याला कल्पनासुद्धा नसेल की काय घडलं असतं आपल्यासाठी. ते पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय, आणि हा 100वा डॉट डिलिव्हरी म्हणजे विकेट. श्रीकांत गुरवचं कौतुक करावं लागेल. फलंदाज जसे मोठे फटके मारतात ना, गोलंदाजांना सुद्धा सहाय्य देते, कारण तब्बल 100वा डॉट या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. म्हणजे बघा, गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतात या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला या ठिकाणी क्रिकेट, अतिशय चांगलं या ठिकाणी खेळ बघायला मिळतो तो अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व 4मध्ये. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, कारण जी गरज होती. आता फलंदाज जागेवर थांबले. त्यांनी सांगितलंय की हा वाईट बॉलचा इशारा आहे, खूप बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. मी कौतुक करेन शुभमचं सुद्धा, कारण विकासदादा त्याच्याकडून जी स्कोरिंगची भूमिका किंवा स्कोरिंगचं जे कौशल्य आहे तो आज संपूर्णतः इथे वापरत असतात आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. आता नाममात्र काही धावांची आवश्यकता असणार आहे. यावरचा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक चांगला लगावलाय, गॅपमध्ये खेळलाय, अगदी उंचावरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पदस्तक छेरा. धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी नाममात्र 10 धावांची आवश्यकता असणार आहे. आम्ही तर म्हणतोय लवकर मॅच पूर्ण करा, शेवटच्या मॅचला थोडासा विलंब होऊ शकतो. अथर्वची गोलंदाजी आपण बघितली. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलेलं होतं. 7-7 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र एंड चेंज करून गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर हल्ला बोल केला जायचा प्रयत्नामध्ये. यावेळेला चेंडू हवेत आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद.
झटपट धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये फटाफट अशा 27 धावा जमवल्या फलंदाज श्रेयसने आणि आपल्या संघाला अतिशय सुस्थितीमध्ये आणून विजयाच्या उंबरठ्यावर आणून मात्र तो तंबूत परततोय. परंतु त्याने आपलं काम मात्र तमाम केलेलं आहे. 32 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 2 षटकार जरूर लगावले असले आणि 1 वाईट बॉलची नोंद करण्यात आलेली आहे अथर्वच्या. तिसरं षटक कोणाच्या हातात सोपवलं जाते बघूया. गोलंदाजीसाठी श्रेयस स्वतः गोलंदाजीला येतोय. पुन्हा एकदा फलंदाजीमध्ये या मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतर पहिल्या 2 मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. श्रेयस संकेत थळे दोन्ही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु यावेळेला मात्र त्याला कामगिरीमध्ये थोडासा अपवाद आला, कारण तिसरी मॅच महत्त्वपूर्ण मॅच होती आणि या मॅचमध्ये त्याला चांगल्या कामगिरीची आवश्यकता होती. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढतो. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॉलरच्या बाजूने निघून त्या ठिकाणी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आला. 1 धाव मात्र निघालेली आहे. यस पर जो प्रेडिक्शन लगाया था बल्लेबाज संकेत ने, उसमें थोड़ा सा नाराज किया. भी गेंदबाजी में थोड़ा सा विश्लेषण दिखाना होगा, अपनी जवाबदारी यहाँ पर विकास सर दिखाना होगा. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है तुर्तास ध्यान दिया जाए तो 33 रन स्कोर कार्ड पर इस बार प्रीतिश बल्लेबाजी के लिए है और डॉट खेल जाती हुई, जबकि पूरी सराहना करनी होगी बैटर श्रेयस जिन्होंने शानदार इनिंग की शुरुआत की और उनका साथ देते हुए बैटर प्रशांत थे. अभी स्ट्राइक पर बल्लेबाज प्रीतिश और नॉन स्ट्राइक पे सौरभ. इस बार आड़े बल्ले से खेल दिया मिडॉन में फील्ड अलोंग द कारपेट ट्रैवल होती हुई 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 34 रन 34 स्कोर कार्ड पर. जीतने के लिए मात्र अभी भी विकास सर 8 रनों की आवश्यकता है. 15 गेंदे 8 रनों की जरूरत. अतिशय महत्त्वपूर्ण सामना होता, परंतु हा सामना सुद्धा प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स जर जिंकला तर अतिशय चांगल्या पद्धतीने दिमागात ते नॉकआउट स्पर्धेत जातील. परंतु बॅटची एज घेऊन चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता संकेत, परंतु त्याला प्रयत्नात थोडंसं अपयश आलं. 1 धाव मात्र मिळाली. जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे ते फलंदाज सौरभला. 1 धावेची धावसंख्या बघतोय धावफलकावर 35 पर्यंत पोहोचलेली आहे. अजूनही 7 धावा येण्याची आवश्यकता आहे, काढण्याची आवश्यकता आहे ती विजयश्री प्राप्त करायला. 14 गेंदे 7 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक पे फिर से एक बार बैटर प्रीतिश. अपने नाम की तरह दमखम दिखानी होगी, अभी नहीं तो कभी नहीं. पहले मैच में सर देखा जाए ना तो श्वेता भाभी के हीरो पंकज नाकवा और उनका साथ देते हुए अवनी भाभी के हीरो आशीष नाकवा जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे उसी तरह से यहाँ पर अपुन का फटका 440 का झटका. डीजे मास्टर के लिए विकास सर अभी 1 रन की आवश्यकता है. जिस तरह से मैंने अवनी भाभी का नाम लिया, श्वेता भाभी का नाम लिया और बल्लेबाज प्रीतिश को अपनी वाइफ की याद आई और इस बार ठोक दिया है. मुझ में भी है दम, मैं भी हूं बाजीराव सिंघम. गिन गई सीमा पार षटकार. ओहो, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, पर इस बार फील्डर के सुरक्षित हाथों में विकेट का पतन पर कोशिश की शानदार बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए फिर से एक बार डीजे को मौका. लागलेले आहेत. या औपचारिकता सामन्यामधली बाकी राहिलेली आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. सामना बरोबरीत आलेला आहे. 12 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय काय ठिकाणी आपण बघितलं तर 6 चेंडूत 1 धाव डिफेंड केलेली आहे, परंतु असं चित्र खूप कमी वेळाला दिसलेलं आहे की 12 चेंडू आणि 1 धाव असताना पुढचा षटक घेऊन येतो गोलंदाज अथर्व. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंप पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. बॅटची फ्लिक केला जातोय चेंडू आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार आणि आपल्या संघाला क्वालिफाईंग करून देणारा हा